तुम्ही आम्ही जे प्रयत्न करून आलो सुखाकरता करून आलो, पण ज्या व्यापारामध्ये ज्या बुद्धीमध्ये आपण त्याची इच्छा करतो त्याच्यामध्ये सुखराय मोठे आहे, सुखराय मोठे आहे, सुखराय मोठे आहे, तुम्ही सांगता सुख आहे मोठे आहे का तेव्हा आहे आहे, पण ज्या तत्वामध्ये सुख आहे त्या तत्वामध्ये तुम्ही जाऊन राहिले. मग संसार आर्य एक सुख आहे नाही का आहे, पण आठवावे पाय मग तुमचा आमचा जो प्रयत्न आहे हा सुखाकरता आहे, सुखाकरता नाहीच ना. सुख कुठे आहे? महाकुंभमेळ्याचा शेवटचा दिवस आहे, आजचा शेवटचा पर्वकाळ. आणि या संधीचा आता पहा, मला वाटते जवळजवळ 70 कोटी लोकांनी या पर्वकाळाचा फायदा घेतलेला आहे. आता काही तास उरलेले आहेत. माझी आता बाकीच्यांना नाही, पण या गावातील माता भगिनींना, माझ्या गावातील तरुण बांधवांना मी विनंती करतो की या रामलिंग संस्थान या ठिकाणी येऊन त्यांनी या शिवतीर्थाच्या दर्शनाचा लाभ घ्यावा, ही सर्व गावकऱ्यांना मी नम्र विनंती करतो. त्याचप्रमाणे सालाबादप्रमाणे आमचे नेते सुरेश भाऊ वनारे हा उपक्रम त्यांनी हाती घेतला. अतिशय फार मोलाचं काम ते करत आहेत आणि सर्व गावकरी त्यांना सहकार्य करीत आहेत. हा पर्वकाळ आणि हे अशी संधी ही शेवटपर्यंत सर्व गावकऱ्याच्या सहकार्यांना चालू राहो, हीच या रामलिंगाच्या चरणी मी प्रार्थना करतो आणि माझे 2 शब्द संपवितो. परिसरातील आपल्या पुण्यवान माटरगाव नगरीतील सर्व भाई भक्तजन, तसेच या परिसरातील सर्व महिला, सर्व पुरुष मंडळी, सर्व तरुण मंडळी या पर्वकाळाचा जो लाभ घेत आहेत, असा प्रभू रामचंद्राच्या हातून जे आपल्या पुण्यवान माटरगाव नगरीत जे लिंग स्थापन झालेलं आहे, प्रभू रामचंद्राच्या हातून जे लिंग स्थापन झालेलं आहे, अशा या महान पर्वकाळावर महाशिवरात्री निमित्त आपल्या पुण्यवान माटरगाव नगरीत येथे गेल्या 15 ते 16 वर्षे झाले जे फराळाचं अन्नदाते या गावातील जे थोर नेतृत्व आहे, प्रतिष्ठित व्यक्ती आमचे मार्गदर्शक सुरेश भाऊ वनारे आणि सर्व गावकरी मंडळी, सर्व परिसरातील दानदाते यांच्या सहकार्याने गेल्या 15 ते 16 वर्षे झाले आपल्या या रामलिंग संस्थान येथे नामस्मरण, अखंड विना सप्ताह आणि जे या वारकरी संप्रदायाला, भोळ्या भाविक जनतेला जे समाज प्रबोधन करतात, असे जे कीर्तनकार गेल्या 15 वर्षे झाले आपल्या मंदिरावर आपल्याला मार्गदर्शन करत आहेत. आज 9 ते 11:30 जे वारकरी संप्रदायाचे जे मार्गदर्शक आहेत, असं महात्मे हरिभक्तपरायण रामकृष्ण महाराज अढाव काकणवाला यांच्या अमृततुल्य वाणीतून आपण कीर्तन सेवा ऐकलेली आहे. आणि सर्व या गावातील प्रतिष्ठित व्यक्ती, सर्व जाती धर्माचे लोक, सर्व महिला मंडळी, सर्व तरुण मंडळी या कार्यक्रमाला उपस्थित आहेत. आणि हा पर्वकाळ आहे, कुंभमेळ्याचा हा शेवटचा दिवस आहे. आणि हा पर्वकाळ साधीला हा पर्वकाळ गेला अंतरीचा मळ, धन्य आज दिन संत दर्शनाचा अनंत जन्मीचा शिन गेला, मज वाटे त्यासी आलिंगन द्यावे, कदा न सोडावे चरण त्याचे, कोणत्याही धार्मिक कार्याला आवर्जून उपस्थित राहता न बोलावता, असे आमचे महाराष्ट्र दर्शनचे संपादक आमचे मित्र राजूभाऊ घाटे हे कोणत्याही धार्मिक कार्य असो त्या ठिकाणी आवर्जून उपस्थित राहतात. आजचं जे कीर्तन होतं वारकरी संप्रदायाचे मार्गदर्शक असे हरिभक्तपरायण रामकृष्ण महाराज अढाव काकणवाला यांनी बी त्यांनी गाडीवर बसून या मंदिरापर्यंत आणून दिलं, अशी त्यांची सेवा आहे. असं त्यांना महाराष्ट्र दर्शनचे जे संपादक आहेत उत्कृष्ट आणि महाराष्ट्र दर्शनचे संपादक वर्धापन दिन 1/1/2025 ज्यांनी तो साजरा केला. असं आपल्या सरकारी दवाखान्यामध्ये आपल्या ज्या रुग्णात अशा रुग्णाची त्यांनी सेवा केली, फळ देऊन त्यांना औषधी देऊन, असे आमचे राजूभाऊ घाटे यांची
कोणत्याही कार्याला आवर्जून उपस्थिती असते आणि असंच कार्य दरवर्षी आपल्या या पुण्यवान माटरगाव नगरीत सुरू राहो ही मी भोलेनाथ चरणी प्रार्थना करतो। आणि सुरेश भाऊ वनारे तसंच सर्व गावकरी मंडळी, सर्व प्रतिष्ठित व्यक्ती, महाराज मंडळी असो, टाळकरी मंडळ असो, तरुण मंडळी असो, हा पर्वकाळ आहे। हा पर्वकाळाचा सर्वांनी लाभ घ्यावा आणि फराळ घ्यावा। हा फराळ आपला संध्याकाळ 4 वाजेपर्यंत हे फराळ सुरू राहणार आहे। सर्व मंडळीच्या कडून सर्व भाई भक्तांना हार्दिक शुभेच्छा, हार्दिक शुभेच्छा। आमच्या या परिसराचं वैभव, आमच्या या माटरगाव नगरीचं थोर महात्म्य, कोणत्याही कार्यक्रमाला धार्मिक कार्याला आवर्जून उपस्थित राहतात असे आमचे गुरुवर्य हरिभक्त परायण गजाननजी महाराज देवचे यांचा आज जन्मदिवस आहे। सर्व वारकरी बांधवाकडून, सर्व भाई भक्ताकडून, सर्व महिला मंडळाकडून, सर्व प्रतिष्ठित व्यक्तीकडून त्यांना उदंड व निरोगी आयुष्य लाभो हीच मी भोलेनाथ चरणी प्रार्थना करतो। Thank you.